मुख्यमंत्र्याला आमचं समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। मोदी शहांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपचं नेतृत्व जे निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालेला आहे। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मोदींचा निर्णय हा अंतिम असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। सरकार बनवताना निर्णय घेताना माझ्यामुळे काही अडचण आहे हे मनात आणू नका, तुम्ही निर्णय घ्या असं आपण मोदी आणि शहांना सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी आता मार्ग मोकळा झालाय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय। पूरी तरह कोई भी रुकावट, कोई भी अड़चन, कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है। आप बेशक आप निर्णय ले लो, उस निर्णय की तामील हो जाएगी, निर्णय की अमल हो जाएगी। और मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाठिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। निर्णय घेताना कुठलेही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका, तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल। त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे। आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे। स्पीड ब्रेकर नाही आहे। अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे। आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे। असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडले, कुठे घोडा अडले बिडलं नाही। मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे। मी कुठेही कुठलाही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे। मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे। नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे। आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत। म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला। भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्ण समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी, अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। फडणवीसांच्या सीएम पदाला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असेल। भाजपच्या मुख्यमंत्री पदा